आता आपण तर इथं या अरण्याचा सर विरंगुळा करत राहिलो ना, सगळी तयारी राहत आहे. तेव्हा आता लगबगीनं क्षणाचाही विलंब न करता आपल्या मार्गाला जाऊया. चला, लवकरात. आणि नियम आहेत म्हणून फक्त सर्व बक्षीसदात्यांचे आभार मानतो. माझ्यासाठी बहुमोल असा तुम्ही सर्वांनी प्रेम दाखवून बहुमोल तऱ्हेची बक्षिसं दिली आहे. वेळेअभावी आपण तुमची नावं घेऊ शकत नाही म्हणून राग मानलाय. तुमचा प्रेम सदैव माझ्यावर आहे. तरी सुद्धा आज आमच्याबद्दल अध्यक्ष अशिष गावडे आणि इतर माझे मित्र म्हणजे त्यांनी बक्षिसासाठी स्वीकार करतो. वेळेला भरपूर महत्व आहे म्हणून यांचं काय करायचं ते करतो. अगं भूक लागली म्हणून शोधतोय. वाटलं होतं एखादी शिकार भेटेल की नाही, पण सांप्रत माझ्या समोर. तुम्ही शिकार शोधता, शोधा शोधा. आपल्या शोधण्यात आम्ही पण आम्हाला जायला हवं. हो, आमचा अगं सरासरी जायला मी काय वेगळा आहे. तुमच्यासाठी सुंदरी माझ्या समाजात असताना माझा मन कसं होतंय तुम्हाला पाहिल्यावर. तुम्ही पाण्यावर मजा घेत. अहो, पण तुम्हाला शिकार हवी ना. आम्ही मात्र स्त्रिया आहोत. वरची मंडळी वाट पाहत आहेत. पण सांप्रत भूक शांत झाली. शांत झाली. अशा सौंदर्यवती तीन पाहिजे. भूक शांत झाली. भूक शांत झाली. दुसरी भूक लागली. दुसरी भूक म्हणजे ती कशी असेल. कशी भूक. प्रेमाची भूक. अहो, अगं तुम्हाला पाहून मला कसं होतंय. तुम्हाला वेळ पण लागला नाही ना. वेळ लागलं का. वेळ लागले तर आम्ही राजवाद्यांपर्यंत कसं वेळ लागले. बापरे, त्याला परत वेळ लागला. सखे तुझ्यासाठी हे बघा, अजूनही सामोपचाराच्या बोलणं आम्ही तुम्हाला सांगतो. हा आताताईपणा काही कामाचा नाही. आमच्या नादी लागाल तर मरून मोकळे मरणाची भीती मला नको. जे संकट आले ती दूर करणे केव्हाच केली. सामर्थ्य तुला माहित नाही.
दोघींना मारून एकाला ठेवले. ओ यालाच म्हणतात विनाशकाली विपरीत बुद्धी. आणि हीच विपरीत बुद्धी क्षणभर तुमच्या नाशाचं कारण होण्याचं वाटत नसेल ना, तर तुम्ही तुमचा वाद स्वीकारा. माहिता सावध करायला माझी शालिका सुखाची इच्छा जर तुम्ही पूर्ण करत असाल तर तुम्हाला जीवन देईल. आणि जर का तसा घडलं नसेल तर तुमच्या सौंदर्याला डोळा बोलायचे नसेल. अहो बाबा, ही तुमची इच्छा केव्हाही परिपूर्ण होणार नाही. चला चालते बाई. काय वाटलं मग यावेळी तुमच्या जबाबदारी मग हे नरराक्षस काय झालं? बरं बोलणं जर तुम्ही ऐकत असाल तर हा तुमचा कुठला अडफाट पडत नाही. करपाशी बलवाना. ब्रह्म राक्षस म्हणतात मला. ब्रह्मराक्षस काय ते कोणता असा अपराध तू खाया अबळेला केलाय? अपराध आणि दोन, असा जीवघेणा प्रसंग तुझ्या बाबतीत तू हाताळतोय. अपराध काहीच केला नाही. मग पण सर्वप्रथम हे विचारलं तू कोण आहेस ते मला सांग. साम्राज्यात मंत्री तू आहेस. त्यात मंत्रिकावतीचा राजमाता शाल्व शिवाजी हा राजा शाल्व माहित आहे. ती मला आवडली अर्थात तिला मातीशी करावी या इच्छाला तुझ्यावर जबरदस्ती करतोय. ब्रह्मराक्षस हा. कुठलीच गोष्ट जबरदस्तीला प्राप्त होत नसते. अर्थात हे जे तू करतो आहेस हा व्यभिचार आहे. हा बंद कर आणि वेगळ्या जगात तुला 4 दिवस संधी देतो मी तुला. मला संधी नको. ज्या संधी ती मिळालेली आहे तिथं सोने करण्याला सामर्थ्य बरोबर ती माझी भावी तुला माझी झाली त्याच वेळी तुला ब्रह्मराक्षस राजा जेव्हा भावगल ही सूर्यकांक्षा या शाल्वाच्या देहात रक्ताचा खेळता खेळ असेपर्यंत तुला मी पुन्हा होऊ देणार नाही सांगतो. मग साम्राज्य तुझा प्रतिकार करायची मग तुला शक्ती झाली या संबंधाने तुझ्यासारखा हा पापी माणूस सगळ्या संख्यापासून तुझ्यासाठी तू पापी
यांच्या हातून मेला म्हणून सुटला, मी तर त्याच्या नरडीचाच गोट घेतला असता. परमेश्वर तुमच्या मनातील पवित्र इच्छा परिपूर्ण करेल. आपण आशीर्वाद दिलात ना, म्हणजे तो परमेश्वर माझ्या मनातली पवित्र इच्छा नक्कीच पूर्ण करेल. म्हणजे मनाची इच्छा घेऊनच तुम्ही वावरतात. हो ना, याला तुझं कारण आहे. माणूस आशेवर करतो. हो, निश्चितच. माणसाचं मन हे आशावादी असतं. आणि म्हणूनच तर या निर्भीड अशा अरण्यात क्षणभर विसावून देण्यासाठी मी माझ्या भगिनी सोबत आले होते. पण मला सांगा, या निर्भीडशा निर्जन अरण्यात आपण आलात, वाट चुकून आलात की मुद्दाम? नाही नाही, मुद्दा कुणाला मी मुद्दामून आलात. हा, कोण कुणाच्या? मी काशी नरेश यांची ज्येष्ठ कन्या, नाव माझं अंबा. पण मला सांगा, माझ्या वरचा प्राणाचे प्रसंग दूर करून माझ्या काळेचे संरक्षण करणारे ही देवासमान असणारी व्यक्ती कोण बरं? मर्तिकावती नगरीचा नरेश राजा शाल्व. काय म्हणाला? शाल्व. मर्तिकावर नरेश, शाल्वराज, शाल्वराज ते आपण. काय झालं? माझा विश्वासच बसत नाहीये. कारण मी तुम्हाला ओळखते. हो, तुम्हाला ओळखते मी. मला पण ओळखतात. नाही, प्रत्यक्ष गाठाभेट आपली आत्ताच झाली, पण याच्याही पलीकडे जाऊन बरोबर आहे. आपली प्रसिद्धी फार आहे. आपले पराक्रम आमच्या जगविख्यात आहे. आमच्या पराक्रमामुळेच हो, कदाचित आपण आम्हाला ओळखत असाल. आपल्या पराक्रमाचा डंका सर्वत्र गाजतोय. आणि म्हणूनच तर राज सन्मानाच्या ठिकाणी तुमच्यासारख्या पराक्रमी पुरुषांचा नेहमीच उदो होत असतो, जेव्हा तुमचं नाव ऐकलं होतं मी. हे पहा, आपण मला आत्ता प्रत्यक्षदर्शी पाहिला. हो, कदाचित याच्या पूर्वी आपली कधी भेट घडली नाही, याच्या नंतर सुद्धा कधी घडेल असं मला वाटत नाही. तेव्हा तुमच्यावर आलेलं होय हे प्राणघातक संकट मी दूर केलंय. तुमच्या गृही तुमची वाट पाहत असते. होतं. तेव्हा क्षणाचा विलंब न लावता तुम्ही तुमच्या घरी करा. मला माझी काय कर्तव्य परिपूर्ण करायचे, त्या माझ्या कर्तव्याच्या परिपूर्णतेसाठी मला जायचं. नाव ते हा शाल्वराज. एक विचारायचं होतं तुम्हाला. एकच ठीक आहे. एकच विचारायचं असेल तर पटकन विचारा, मला जायचं. नाही नाही नाही, जास्त उशीर घेणार नाही. पण मला तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं. काय? तुम्ही कळत नाही मला. विचारू नका. मला सांगा, तुम्हाला राग तर येणार नाही ना? राग येण्यासारखं विचारू नका म्हणजे राग. राग येतो तुम्हाला? राग सहसा येत नाही, पण राग येण्यासाठी काही विचारू नका. नाही, एवढं काही वाईट साईट विचारणार नाही मी, पण तरी सुद्धा अगदी खाजगी प्रश्न विचारायचा आहे. अगदी विचारू का? ठीक आहे, विचारा. मला सांगा, शाल्वराज, तुमचं लग्न झालं? क्षमा करा हा, वाटलं म्हणून विचारलं. प्रश्न योग्य विचारा. मग तुम्हाला सांग. असं वाटतं माझ्याकडे बघून माझं लग्न झालं असेल? काही सांगता येत नाही. हे आजकाल पुरुषांचं काही सांगता येत नाही. त्यात तर तुम्ही क्षत्रिय राजकर्ते. आमचं अजून लग्न झालेलं नाही. काय सांगता काय तुम्ही? माझं सुद्धा झालं नाही. माझं सुद्धा लग्न कसं झालं. करा? काय? तुमचं लग्न झालं नाही, तुम्ही तुमच्या घरी जा. तुमच्या घरी कोणते ज्येष्ठ असतील, तुमचे वडील असतील, हो, ऐक ना. त्यांना सांगा तुमच्यासाठी योग्य असं वरच संशोधन ते करतील. करतील. विवाह करा आणि मोकळे हा. पण थांबा तरी. माझ्यासाठी माझ्या घरची मंडळी बरं संशोधन करतील हे रास्त आहे. पण मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. आता तुम्ही अविवाहित आहात, लग्न अजून झालेलं नाही. तुमची जर हरकत नसेल तर माझ्या पाहण्यात माझी एक मैत्रीण आहे. तिचं सुद्धा अजून लग्न झालेलं नाही. अगदी दिसायला सुंदर आहे. हो, तुमच्यासारख्या राजबिंड पुरुषाला अगदी शोभून दिसावी अशी आहे. जर तिच्याशी तुमचं लग्न झालं ना तर साक्षात लक्ष्मी नारायणाचं जोडं दिसेल. आपली हरकत नसेल आत्ता माझ्या लक्षात आलं. आहे ती. आता माझ्या लक्षात आलं. तुम्ही मला लग्न झालं की नाही याचा प्रश्न
आहे ना. आता तिच्या लग्नाचा विचार तिच्या जीवनाचा विचार मीच करायला हवा. म्हणून ती बोलता बोलता बोलून गेली. माझं अजून लग्न होत नाहीये. तेव्हा आंबे एखादा पुरुष एखादा नवतरुण तर माझ्या देहाला साजेल शोभेल असं मिळालं ना तर माझं जुळवून टाक. तिची जुळवा करते. तुमच्या मैत्रिणीसाठी मी योग्य आहे म्हणजे तसं काय? मला मनापासून वाटतं. हो ना, तुमच्यासारख्या पराक्रमी पुरुषाचीच गरज आहे माझ्या मैत्रिणीला. हे बघा, एकंदरीत तुमच्याकडे पाहून तुमचं अपारदर्शक निरीक्षण केल्यानंतर तुम्ही फसले असणार असं वाटत. मी कुणी फसली नाही. कोण मी? काशी नरेश यांची ज्येष्ठ कन्या अंबा. तुम्ही जे म्हणता शंभर त्याचा प्रत्यय घ्यायला काय हरकत नाही. बघा तरी तिला तुमची मैत्रीण पसंत पडव की नको पडव. तुम्ही म्हणता बघायला हरकत आहे. नाही. तेव्हा जर तुमच्याकडे तिचं एखादं चित्र असेल तर आम्हाला दाखवा. आता चित्र कुठे घेऊन फिरणार? तिच्याशी प्रत्यक्ष भेटच करून मग देते. काय केलं बरं? कुठे? तुमच्या मैत्रिणीपर्यंत तिच्यापर्यंत जायला हवा. ओ शाल्वराज, माझ्या मैत्रिणीपर्यंत जायचं असेल तर दूर जाण्याची गरज नाही. माझी मैत्रीण इथेच आहे. आहे इथेच आहे. तुम्ही पाहणार का? निश्चित. दाखवू तुम्हाला माझ्या मैत्रिणीची प्रतिमा दाखवू तुम्हाला. रूम मध्ये असते या इकडे या. या ना. अहो या ना. अहो दाखवतो या. बघा हा. हे काय दिसतंय तुम्हाला? हे जलाशय सप्तपतीनं वाहणारा हा जलाशय. हो की नाही? आता बघा, ती माझी मैत्रीण दिसायला सुंदर आहे. तुमच्या देहाला साजेल शोभेल आहे. बघा ना, किती सुंदर दिसते. बघा तरी. लग्नात जा. मला शोभत दिसेल ती. लग्न करावं. काय झालं? आवडली नाही तुम्हाला? असं नाही लागलं. मला सांगा. त्या संस्कृतीने वाढलेल्या पाण्यात तुमच्या मैत्रिणीने तुम्हाला दाखवलं. माझी मैत्रीण. हे तर तुमच्यासाठी दिसते. अगदी बरोबर आहे. ज्या मैत्रिणीचं लग्न करायचंय ना ती मैत्रीण तीच मी. माझ्याशी लग्न कराल का? घरी आहे. लग्नापेक्षा एक महत्त्वाची कर्तव्य आहे. पण ती कर्तव्य मला परिपूर्ण करायची आहे. लग्न सुद्धा महत्वाचं कर्तव्य आहे. ज्यावेळी येईल, त्यावेळी त्याचा विचार करेन. पण सध्या तरी विवाहाचा विचार माझ्या डोक्यात नाही. तेव्हा आम्ही निघालो. साजना 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 साजना. ओ इकडे या ना. बोलावून माझ्याकडे वेळ नाही. माझ्याजवळ खूप आहे. थांबा ना. बोलावून
समोर उभी राहा. तुला काय वाटतं? हरकत नाही. तुला काय वाटतं? या निर्जन स्थळी तू तरुणी मी तरुणी तुझ्या मनात माझ्याबद्दल प्रेमाची भावना निर्माण व्हाव्या आणि त्या तुझ्या प्रेमाच्या भावना तू माझ्याकडे प्रदर्शित कराव्या आणि त्या तुझ्या प्रेमाचा मी सहजासहजी स्वीकार करावा. इतकं सोपं आहे ते. म्हणजे मी तुम्हाला आवडले नाही. का आवडावीस? माझ्याशी लग्न करणार नाही. का करू? मला सांग, तुझ्या मनात माझ्याबद्दल प्रेमाचे भाव निर्माण झाले पण माझ्या मनात तुझ्याबद्दल प्रेमाचा लवलेश सुद्धा नाही. काय सांगू का? एवढी वाईट आहे का मी? ऐक, या क्षणावर बैस. कशाला आता एवढं? बैस. हो, एवढी मोठी शिक्षा. मी सांगतोय बैस. नको. इथे बैस. मारू नका. ऐक, एकंदरीत हा तुला रोग लागलाय प्रेमाचा. अरे बापरे. आता तुला रोग लागलाय, तू मला लावू पाहतेस. मी जर तुझ्या रोगानं पीडित झालो नाही तर हाच रोग तू इतरांना लावत ठेवला. नाही 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 नाही. अशाने काय होणार? हा रोग झाला तर तुम्हाला तरी. हा रोग पसरण्यापेक्षा रोगी संपवलेला बरा. हा? म्हटलं तर माझा जीव घेणार की काय? डोळे बंद कर. नको. डोळे बंद कर. डोळे बंद कर. स्वतःचं मरण स्वतःच्या उन्हाळी पाहायचं नसतं. तेव्हा पहा, हा सर्व एक तर मी प्रेमाला शिक्षा देतोय. देहगताचं शासन तुझं मस्त राम असो. हो, संग्राम. साक्षर करणार म्हणून सांगून माझा मुका घेतला. केली नाहीस? आहे तशी आहे. मला वाटतं मरशील. हो. अंबे, अगं तुला काय वाटतं? ज्या प्रेमाचा प्रस्ताव तू माझ्यासमोर ठेवलास तर प्रेम मी पायदळी उडवेल की का? नाही. ज्याप्रमाणे मला पाहता क्षणी तुझ्या मनात प्रेमाचे भाव निर्माण झाले तद्वत तुला देखील मी प्रत्यक्षदर्शी प्रथमदर्शनी पाहिलं आणि त्याचवेळी माझ्याही मनात तुझ्याबद्दल प्रेमाचा ओलावा निर्माण झाला आणि अंतरी वाटू लागलं. माझ्या जीवनात माझी सहकर्मचारी म्हणून माझी जीवन साथी म्हणून जर का पुढे यायला हवी असेल तर ती फक्त आणि फक्त तूच. काही गरज नाही. अरे मला नाही करायचं लग्न तुमच्याशी. राजू. आणि मला प्रेम सुद्धा करायचं नाही. अगं क्षणभर मी थट्टा केली. मला अंबा हा. म्हणतात. एकदा का एकाने नकार दिला ना पुन्हा त्याच्या वाटेला जात नाही. काय सांगतो? मला तुमचं प्रेम नको, तुमच्याशी लग्न सुद्धा नको. रागवलीस? नाही करणार लग्न. अगं रुसलीस? अंबे, कशाला करायचं? हा विश्वास सोड म्हणतोय. आधी माझा अंत पाहिला, माझ्या प्रेमाचा असा अवहेर केला आणि आता आणि सगळा सोडून हा सोड बोला. आता काहीच बोलू नका तुम्ही. हा रुसवा सोडून हा मला राग पटकन येतो हा. सोड बोला. आणि सगळ्यासाठी जात सुद्धा नाही. माझ्या सवे बोल. आता कशाला? आम्ही नाही म्हणत ना. नाही. बाजूला बघ. नाही बोलायचं. माझ्या सवे बोल. माझ्या सवे बोल.
पण एक प्रश्न माझ्या मने एकसारखा भेदसावतो. कोणता प्रश्न? समाज ना होतो ना भविष्यती. याला कदाचित ह्या प्रेमात रूपांतर जर विवाहात झालं नाही तर मी मात्र तुझ्याशिवाय करू शकत नाही. शांतराय, आपण बोलता ते रास्त आहात. कारण जसा आपण मला जीव लागलाय तसं मी सुद्धा तुमच्यावर जीव ओवाळून टाकलाय. आणि आता तर मी सुद्धा तुमच्याशिवाय जगू शकत नाही. मी तर माझ्या मनाला ठरवलंय लग्न करेल तर फक्त शांतराय. आणि असं जर झालं नाही ना, असं जर झालं नाही तर ही अंबा आजन्म अविवाहित राहील, अविवाहित राहील, अविवाहित राहील. तेव्हा आता लग्न जाऊया. उशीर खूप झालाय. विलंबन त्या माझ्या भगिनी कुठे गेलं काय माहित. तो तुझ्या बहिणीचा शोध घे. माझ्या कर्तव्याच्या प्रतीक्षेसाठी मला देखील जायला हवं. चल. एक सांगायचं राहूनच गेलं. हे सगळं बरं आहे, पण एक तुम्हाला सांगायचंय. अहो, परवाच्या शुभमुहूर्तावर माझं स्वयंवर आहे. हो. काय झालं? नाही नाही नाही, आता विचार जास्त करू नका. परवाच्या शुभमुहूर्तावर मनपसंतीचं स्वयंवर आहे. तेव्हा देशोदेशीचे राजकारण्यांचे उपस्थित असतील. लग्नाचं निमंत्रण तुमच्या राज्यापर्यंत पण पोहोचलं असेल. ते निमंत्रणाला मागून आपण लग्न मंडपात उपस्थित राहा. निश्चित. माझ्या प्रेमाची प्रेममाला मी तुमच्याच वायू एकाला निघून गेली. पण माझं कर्तव्य मला हरितेच्या कर्तव्याच्या पलीकडे